मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा रानात पुसा सहाच वाठरा जना. थोडासा आवाज वाढवा. वैकुंठाशी जा, अगोदर होता तो, अगोदर जसा होता तसा. तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राना पुसा सहाच वाठरा जना. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम. पांडुरंगा करो पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जड्यांधकारापहा. हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शरदां. मायुगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीका धातुं निन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं. पानोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारुनी आता. ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडी, तो हा पंढरीचा राना पुसा सहाच वाठरा जना. प्रस्तुत प्राप्त बसा आता खाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. थोडा इको कमी करा. चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमीत निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा टाका टाका विठला 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 विठला. भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र रेणकापूर या आपल्या गावामध्ये कैलासवासी द्रौपदाबाई खोबराजी जाधव यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं त्यांच्या सुपुत्रांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. श्री मुंजाजी भाऊ, यादव भाऊ आणि तुळशीराम भाऊ या परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. त्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी उपस्थित आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि आपल्या चुडाव्या परिसराचं गुरुस्थान असलेलं आपले परम आदरणीय जीवनदासजी बाबा सुद्धा आगमन झाले. एकदा जोरदार टाळ्या बाबांसाठी वाजवा. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. विठला विठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवंताच्या नाम सामर्थ्याची ताकद सांगतात. ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. लक्ष देऊन ऐका आता. त्या भगवंताच्या नामाचे पवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो. आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे
आता ज्याचे म्हणजे कुणाचे, तर तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे, हे मी सांगत नाही. मग कुणाला विचारा, पुसा म्हणजे विचारा कुणाला. 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, चौ म्हणजे 4 वेद, आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. लक्ष द्या. चौवेदी जान, जे पाठ आहे ते बोला. चौवेदी जान, 6 ही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरिशेखर. हे माझं मत नसून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. आमचे गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, कीर्तनामध्ये माणसानं स्वतःचं मत मांडू नये. स्वतःचं मत बायको पुढं जाऊन मांडावं, बरोबर आहे. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. आपल्या मताला फारशी किंमत नाही. कीर्तनामध्ये वेदाच्या, पुराणाच्या, शास्त्राच्या मताला किंमत आहे. पंचमवेद गाथा ज्यांनी लिहिला कैलास दादा, त्यांनी कधी स्वतःच्या मताचा आग्रह केला नाही. जे गाथ्यातले 2 अभंग पाठ करतात ते टाळ फेकून आणाय जोर करतात. पंचमवेद गाथा तुकोबारायांनी लिहिला, पण स्वतःच्या मताचा आग्रह केला नाही. महाराज म्हणले मी बोलतो याच्यावर विश्वास असा ठेवू नका. मग माझ्या बोलण्याची फेर तपासणी, पडताळणी तुम्ही वेदात करा, शास्त्रात करा, पुराणात करा. आणि वेदात असेल तर ऐका, शास्त्रात असेल तर ऐका, आणि पुराणात असेल तर ऐका. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, बोला, पहावे पुराणे विचारू. ज्याला विश्वास नसेल त्याने वेदाला विचारा, पुराणाला विचारा, शास्त्राला विचारा. आणि वेदात असेल तर तुम्हाला ऐकावं लागेल, शास्त्रात असेल तर ऐकावं लागेल. म्हणून हे माझं मत नाही. पुसा 6 चौ 18 जना, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं मत आहे. कोणी म्हणाला आता आम्हाला पोवाडे गाता येत नाही, त्यांच्यासारखं आम्हाला गाता येत नाही, मग आम्ही काय करावं. महाराज म्हणले तुम्हाला एक काम आहे, गाता येईल तेने गावे, येर हरी हरी म्हणावे. तुम्ही मध्ये विठ्ठल विठ्ठल आले की थोडा त्रास घ्या. कळलं ना माझं बोलणं. ज्याला गाता येतं त्यानं गायलंच पाहिजे, आणि ज्याला गाता येत नाही त्यानं निदान विठ्ठल विठ्ठल तरी म्हटलं पाहिजे. चिंतिता जयाशी विठ्ठल, हा बरोबर आहे ना. चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दास. त्या भगवंताच्या नामाचं चिंतन जरी केलं ना, तर भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. भोगही देवाच्या नावात मिळतात आणि मोक्ष सुद्धा देवाच्या नावाने मिळतो. म्हणून म्हणसाल भोग देवाचं नाव देतो का? हो. 36,000 वर्षापर्यंत ध्रुव बाळाला राज्य करण्याचा आशीर्वाद देवानच दिला होता. आणि राजवैभव भोगण्याचा कंटाळा आल्यावर मला आवाज दे, मी तुला घ्यायला येईल. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. लक्षात ठेवा, भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. देवाने जर ठरवलं ना एखाद्या माणसाला मोठं करायचं, ते त्याच्या हातात आहे. त्यांना एवढं जरी म्हणलं तरी मोठं होतंय. लोण्याचा गोळा. कळलं माझं बोलणं काय? ना संगीत विशारद आहे, ना अलंकार आहे, ना भजन सम्राट आहे, ना स्वर रत्न आहे, ना तालमणी आहे. देवाने जर ठरवलं एखाद्याला मोठं करायचं, तर ते मातीतल्या माणसाला सुद्धा पदावर बसू शकतो. लक्षात ठेवा. त्या लेकराला तरी माहित होतं का मी एवढी व्हायरल होणार आहे. म्हणली आपली दिवे घाटात सहज चालता चालता गवळण पावसात म्हणली, झाली व्हायरल. भगवंताच्या हातात. लक्षात ठेवा बरं का, देवाच्या हातात. म्हणून महाराज म्हणले त्याच्या नामाचं चिंतन केलं की भोगही मिळतं आणि मोक्ष सुद्धा मिळतं. आता हे कीर्तनाला यायला 50-50 लाखाच्या गाड्या आम्हाला आहे, मग हा भोग नाही का? भोगच आहे ना हा. घालायला कपडे चांगले, वापरायला मोबाईल चांगले, खायला लोक चांगले देतात, मग हे भोगच आहेत ना. पण हे देण्याची ताकद देवाच्या नावात. भोग सुद्धा भगवंताच्या नावानं मिळतं आणि मोक्ष सुद्धा देवाच्या नावात मिळतं. फक्त आपण देवाच्या नावानं मिळालेल्या भोगातच अटकू नये. भोग देव देतो, पण आपण त्या देवानं दिलेल्या भोगातच अटकू नये. आपलं ध्येय पुढचं जे आहे ते आपल्या लक्षात असलं पाहिजे. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दास. मग आता लक्ष द्या, भोग आणि मोक्ष नुसतं मिळत नाही कैलासराव, दाशी होत. दासी मोक्ष सुद्धा दाशी होत आणि भोग सुद्धा दाशी होत. मिळणं वेगळं आणि दाशी होणं वेगळं. आता बसल्यापैकी सगळ्यांच्या खिशात पैसे आहेत,
असा पैसा नाही, असा माणूस नाही. बरोबर आहे ना. पैसा मिळणं वेगळं आणि लक्ष्मी दाशी होणं वेगळं. काय माणसं म्हणतात त्या माणसाच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. दाशी होणं वेगळं आहे ना. दास झाल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? बोला. दास झालं की टेन्शन घ्यायचं काम नाही. तिथं बाबा बसलेले आहेत, त्यांचं नाव जरी जीवन असलं तर पुढं दास आहे. लक्षात आलं का? जीवन दास जी महाराज. एकदा दास झालं ना, देव सखा जरी विश्व अवघे कृपा. लक्षात विश्व कृपा सखा हरी त्यावरी विश्व कृपा. लक्षात ठेवा. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायचं. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं असेल तर त्या भगवंताचं सुलभ नाम घ्या. दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा कुसा 6 चौ 18 जना असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला विठाला भगवंताच्या नाम सामर्थ्याची ताकद. इको कमी करा बोलताना. भगवंताच्या ती लाईट आली का? मग करा ना. पण भगवंताच्या नाम सामर्थ्याची ताकद या अभंगामध्ये सांगितलेली आहे. प्रत्येकाच्या नावामध्ये एक ताकद असते बरं का. सोपान नावाची खूप माणसं आहे, पण सोपान सानप या नावाची ताकद वेगळी आहे. कैलास नावाचे खूप माणसं आहे, पण कैलास पौळ कैलास पवार या नावाची ताकद वेगळी आहे. प्रत्येकाच्या नावात एक वेगळी ताकद असते. एखादा गावातला सामान्य माणूस जर म्हणला तुझ्याकडे बघावं लागतं, आता आपण काय म्हणू? बघ काय बघायचं पळ. काय म्हणू? बघ काय बघायचं तर चल पळ. पण हेच जर शब्द एखादा DYSP बोलला तुझ्याकडे बघावं लागतं, तर रात्रभर झोप येत नाही. शब्द तेच आहे, पण DYSP या शब्दाची ताकद काही वेगळी आहे. लक्षात ठेवा बरं. गावचे सरपंच आहेत. आता हे लहानचे सरपंच, आपल्या इथल्या गावचे सरपंच, आपल्या पंचायत समितीचे सदस्य. समजा गावात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर सरपंचाचा अंतिम निर्णय आहे. सरपंच या नावाची ताकद आहे. एखाद्या आमदारानं फोन केला, का रे जास्त झालंय का? साहेब माफ करा, पुन्हा होणार नाही. आमदार या शब्दाची ताकद आहे. आमदार या शब्दाची ताकद आहे. खासदार या शब्दाची ताकद आहे. मुख्यमंत्री या शब्दाची ताकद आहे. पंतप्रधान या शब्दाची ताकद आहे. पंतप्रधानाला काय 4 डोळे थोडे? बोला. त्याला काय 4 डोळे आहे का? त्याला काय शेपूट आहे का? नाही. मग पंतप्रधान या शब्दाची ताकद आहे. तसं देवाच्या नावाची काहीतरी या जगामध्ये ताकद आहे. भगवंताच्या नामाची ताकद आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. नरदेहाचा विचार केला तर नरदेहात फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कशु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर याची राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते. विपाई आगी तर पडे का भस्म होणे उडे. बाकी या नरदेहामध्ये फारसं काही सामर्थ्य नाही. पण महाराज म्हणले या अमंगळ अपवित्र शरीराला जर आपण एखाद्या विशिष्ट चिंतनाकडे नेलं,
तर याच्यासारखं उत्तम आणि चांगलं या जगाच्या पाठीवर काय नाही. उत्तम चांगले शरीर सुखाचे भूषणे शरीर साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर साध्य होय शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म शरीर साधिले परब्रह्म मौस चर्म हाड देवा अवघेची गोड देवा अवघेची गोड मौस चर्म देवा अवघेची गोड मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. कशानं बनलेले हात देवाला घेणं देणं नाही. भगवंताचं भजन करता देवाला ते आवडतं. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. महाराज म्हणले शरीर उत्तम आहे चांगलं आहे पण कधी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पवित्र तो देह माझ्याकडे लक्ष द्या. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. जो अच्युताचं सर्व काळ चिंतन करतो त्याचा देह पवित्र आहे. नाही तर नरदेहाचा दुसरं काही सामर्थ्य नाही. कोणी म्हणाल मी बंगला बांधला माझ्याकडे लक्ष द्या. ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते. कोणी म्हणाल मला पोरग झालं. तुला वर्षात एक झालं. कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी. पुरुषार्थ काय. कुत्र्याला भूक लागती आपल्याला भूक लागती. कुत्र्याला झोप येते आपल्याला झोप येते. कुत्र्याला भीती वाटते आपल्याला भीती वाटते. कुत्रा एक दिवस मरणार आपण सुद्धा एक दिवस बोला बोला ना मरणार. पण कुणासारखे मी नाही म्हणलो हे म्हणायले पुढचे. आपल्याला वाईट बोलायचं नाही. आपल्याला जायचं इथून आहे का नाही. अहो मग आता भजन नाही केल्यावर कुत्र्याच्या मरण्यात आणि आपल्या मरण्यात फरक आहे. नाही तरी काय थोडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी. नाही तरी काय थोडी श्वान. श्वान म्हणजे कुत्र. शुकर. शुकर म्हणजे डुकर. श्वान शुकरे बापुडी. नाही तर कुत्र्या मांजराची कमतरता थोडीच आहे. बोला कुत्र्याला भूक लागते आपल्याला भूक लागते. काय कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे त्याच्यात. भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले मग याच्यातलं वेगळेपण काय. याच्यात वेगळेपण एकच आहे. काय मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. देवे दिला दे भजना कुमटा देवे दिला दे भजना गोमटा.
तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह हो भजना गुमटा, देवे दिला देह हो भजना गुमटा, जीवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। बालपना में किने गमाया, तारुण्य हुआ तो काम, बुढ़ेपनों में कापन लागे, निकल गए अवसान, जीवड़ा जीवड़ा दो दिन का महिमा, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, कब सुमरोगे जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। काही क्षणाचं जीवन, काही क्षणाचं जीवन आहे म्हणून भगवंताचं भजन केलं तर या नरद्याला किंमत आहे. काही दुसरी ताकद नरद्यात नाही बरं का. काय ताकद आहे नरद्यामध्ये? काही ताकद नाही. आता तुम्ही माझ्या पाया पडता, माझं जेवढं वय आहे एवढाले बसलेल्या लोकांचे काहीचे नातू आहेत, बरोबर आहे ना. बर ताकद म्हणावं तर काही वजनही नाही आपलं जास्त, बरोबर. वजन जास्त नाही, वय जास्त नाही, फारसं काही कोणतीच गोष्ट नसताना जर ते बाबा मगाशी पाया पडत होते फेट्यावाली, हे बाबा एवढ्या वयस्कर माणसाला पाया पडू देणं मला तरी नाही आवडत. आपलं वाग पण ती इच्छा असते त्यांची. आता त्यांनी माझ्या पाया पडावं असं माझ्याजवळ काय? त्यांनी माझ्या पाया पडावं असं माझ्याजवळ काही फारसं दुसरं जरी नसलं तर मी भजन करतो एवढंच विशेष आहे. ये रवि तरी पुसे कोण देवासाठी पावे मान, देवासाठी पावे मान, देवासाठी पावे मान, ये रवि पुसे कोण देवासाठी पावे मान, देवासाठी पावे मान, देवासाठी पावे मान, तरी पुसे कोण देवासाठी पावे मान, देवासाठी पावे मान, देवासाठी पावे मान, महाराज आता हे एवढं छान प्रमाण दिलं म्हणून टाळ्या वाजव्या. एरवी तरी पुशे कोण निस्ता जो वारायला असता तर काय आता टाळ्या, बरोबर आहे ना. एरवी तरी पुशे कोण देवासाठी पावे मान. हा मान आपला नसून हा देवाचा. याच्यापेक्षा सुंदर गायक बँड मध्ये असतात, क्लासिकल, पण त्याच्या पाया नाही पडत कोण. त्याला म्हणते ते बदल का दुसरं लाव, बोलणं करते ना. लक्षात आलं तुमच्या? हे ना दुसरं म्हण खळ. तमाशात बी गायक चांगले असतात, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. हे सांगू तुम्हाला, तमाशात सुंदर नाचणारे असतात, पण येतच नुसतं साधारण फुगडी खेळली तरी लोक पाया पडतात.
नाच आपल्यापेक्षा क्लासिकल तमाशातल्या लोकांचं आहे, पण त्यांना मान नाही. लक्षात आलं? त्याने किती कांदे कापू द्या, कचकच कापू द्या, कसे कापू द्या, मान नाही ना. इथं मान जो मिळतो तो देवाच्या नावामुळे मिळतो. लक्षात देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे. गोवाल्या उतारे काय येते, गोवाल्या उतारे काय येते. कोबड्या उतरे काढले. हे जग आपलं सोयरं झालं असेल तर देवाच्या नावामुळं झालं, नाही तर सानं पण आज इथं जायला कळलं त्याला धन्यवाद. विठाला विठाला साना पे का शास्त्रीय का मिस्त्री आम्हाला काय घेणं नाही. तो देवाचं नाव घेतो, आमचा संबंध त्याच्याशी आहे. देवासाठी झाली ब्रह्मांड. हे ब्रह्मांड सोयर जर करण्याची ताकद कशात असेल तर ती भगवंताच्या नावात आहे. बरोबर आहे ना? मी म्हणलो ना, हा मान देवाच्या नावाचा आहे. महाराज यांना गळा आहे, काहीला नरड असतं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, भगवंताचं भजनामध्ये ही ताकद आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये ही ताकद आहे. लक्षात ठेवा, दुसरी काही ताकद नाही. काय ताकद आहे नरद्यामध्ये? काही ताकद नाही. ऐका आता, माणसाची ताकद किती आहे? 10 नाही 100 कोटी रुपये आपल्याकडे आहेत. आपली ताकद बघा, 100 कोटी रुपये आपल्याजवळ आहेत असं समजा. आता 100 कोटीचा मी मालक आहे असं समजा, आणि मी जर आम्हाला म्हणलं हे 10 कोटी तुला घे आणि 2-4 दिवस मला एक्स्ट्रा राहू दे, जमल? एवढी ताकद आहे. मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे कक्षण तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदे. महाराज म्हणले, मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं तर आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षण क्षणा हाचे करावा, हा विचार करा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी 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 जाग जाग बोलती.
जगजोगी जागे जागे बोलती जागता जगदेव राखा काही भाव जागवा काय जागवा महाराज म्हणले एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुन्हेगारे नव्हा किंवा एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो आपल्याला सुद्धा कोणीतरी पोहोचवणार आहे एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी चार कांधों पे सज धज के चली जाएगी एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी एक दिवस चौघाच्या खांद्यावर आपली सुद्धा पालखी जाणार आहे हे जाग हो नये आता जागा रे भाई नो जागा चोर निजल्या नाडुनी भागा आता जागा रे भाई नो जागा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या आता जा होनी भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 वाग्या सोगम वाग्या प्रेम नगरावारी अगम वाग्या सोगम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजने लागा देव करा देवारी वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी दुसऱ्याच्या दुकानातला मालिक काय जण आहे आपण आपलं बी चांगलंच दुकान आहे विठाला विठाला महाराज म्हणले सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी सावध व्हान भजनाला लागा आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल जाईल देग जाईल देग जाईल देग जाईल देग जाईल देग जाईल देह जाईल 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 यासी काळोबा खाईल देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल देह जाईल देग जाईल देह जाईल जाईल टाळ्या राहणारे देह जाणारे हा महाराज म्हणले देहा पाचाचा आणि ला उसना शेके ज्याचा त्याला देणे मग मृत्यूची भीती सर्वाला आहे मृत्यूची भीती नाही असा माणूस नाही हा मग मरणाची भीती वाटली की माणूस पाय धरतो पहिल्यांदा घरच्यांचे मला दवाखान्यात घेऊन जा नंतर पाय धरतो डॉक्टरांचे डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या पण मला वाचवा किती पैसे लागू द्या डॉक्टर साहेब मी खूप योजना खाल्लेल्या आहेत फक्त मला मरू देऊ नका लक्ष देऊ नका मला वाचवा डॉक्टर म्हणतात हे बघा प्रयत्न करणं आमच्या हातात आहे तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही लक्ष द्या बरं का मग पाय धरतो आमच्यासारख्या एखाद्या महाराजाचे बाबा मेरा कल्याण करो बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है तुम्हारा कल्याण कहा से करेंगे बाबा मला ठेवा बाबा म्हणतात अरे वेडा आहे का येत नाही उर्व आले अवतार ते रते पामर जीवन 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्र गाठ्यांची 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्र गाठ्यांची 33 कोटी देवता मर गई
म्हणाव त्या दुसऱ्याला नाही जमणार हा. महाराज म्हणले लक्षात ठेवा. लक्षात घ्या. 9 भी मर गए 10 भी मर गए. लाईट आली का मग किती करा पण 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फासी. जमका अजब तडाका बे तू क्या जाने लडका बे. महाराज म्हणतात जो आलेला आहे तो जाणार आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती जगा. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती जगा. गेले दिगंबर गेले ईश्वर गेले विभूती गेल्या. राहणार आहे ती कीर्ती. माग काही दुसरं राहणार नाही. मृत्यूची भीती सर्वाला आहे. मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. पण ऐका कुणाचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. येथे कोणी सोडविना एका चक्रपाणी वाचून. आता उदाहरण सांगतो लक्ष देऊन ऐका. आपण एखाद्याच्या घरी गेलो. समजा आता आपण लहानच्या सरपंचाच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या घरचं कुत्र जर आपल्या अंगावर धावून आलं. कुत्र आहे तुमच्या घरी हा आहे का. अरे जमलं मग उदाहरण फिट बसला आपला आहे का. त्यांच्या घरचं कुत्र जर आपल्या अंगावर धावून आलं तर आपण त्याला हाड म्हणावं का. नाही. आपण हाड म्हणू नाही त्याला. हाड म्हणलं तर डबलनी धावेल. माझा मुद्दा लक्ष देऊन ऐका. आपल्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला हाड म्हणू नका. त्याला कमेंट रिप्लाय मध्ये देऊच नका. नाही कळलं का तुम्हाला. नाही तर त्याला एक कमेंट केली की ते 10 भुकत राहतात. भुंकती ते द्यावे भुंकू आपण नाही त्याची शिंकू. मग त्यांच्या घरचं कुत्रा अंगावर धावून आला तर आपण त्याला हाड म्हणू नये. त्याला दगड मारू नये. मग महाराज मग हाडही म्हणायचं नाही दगड मारायचं नाही. मग कुत्र्याला थांबवायचं कसं. त्या कुत्र्याला हाड म्हणू नका दगड मारू नका. त्याच्या मालकाला आवाज द्या. ओ सरपंच अहो या तुमच्या कुत्र्याला आवरा. मग ते सरपंच म्हणतील काय नाव आहे कुत्र्याचं तुमच्या. अहो सांगा ना. मी आमदाराचं नाव घेत नाही कुत्र्याचं घ्यायलो तुम्ही नशीब. मग मला उदाहरण पटवून द्यायचं मला बाकी नाही काय. हा बर जॉकी म्हणू आपण त्याला. नाही तर टॉमी म्हणू आहे का. हा टॉमी नाव आता समजा. मग ते नाव आवाज देतात बरं का. टॉमी चल इकडे. माझा मुद्दा लक्ष देऊन ऐका. मी कुत्र्याच सांगायलो तुम्ही माणसाकडे नेऊ नका. बघा उदाहरण लक्ष द्या. ए टॉमी चल इकडे. महाराज येते असं कुत्र्याला बोललं की ते कुत्र भुंकायचं बंद होता आणि ते मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहत. आता महाराज असतात गेटवर. ते सरपंच असतात घरात. ते कुत्रा असतं त्यांच्या जवळ उभं. पण महाराजाची काय पुन्हा गेट मधून यायची हिंमत होत नाही. मग ते सरपंच म्हणतात ओ महाराज या ना आता. ते महाराज म्हणतात अहो ते कुत्र. ते सरपंच म्हणतात बा अहो ते काय करणार नाही तुम्हाला आता. बाब मुद्दा लक्ष देऊ नाही का. ते काय करणार नाही तुम्हाला आता. कसं काय. अहो त्याचा मालक उभा असताना त्याची हिंमत आहे का तुमच्या अंगावर धावून यायची. काय करणार नाही तुम्ही आता या. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का. कुत्र्याला हाड म्हणू नका. त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. मारा हाक देवा भय हट्टा हसे जव काळ असे दुरी ठेला. तुम्ही त्या काळाच्या पाया कशाला पडता. त्याला हाड कशाला म्हणता. त्याच्या मालकाचे पोवाडे का.
तापवाडी, वाजवा वाजवा थोडा आवाज. ज्याचे गरज तापवाडी कळी काळ पाया पडी. त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे का? कुत्र्याला हाड म्हणू नका आणि काळाच्या पाया पडू नका. त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. ज्याचे गरज तापवाडे परिणाम कळी काळ पाया पडे. आता गरजने म्हणजे काय? गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? बोला, गरजायला लागे. गरजने म्हणजे मोठा आवाज करणे, आहे का नाही? ज्याचे गरजता पवाडे. पवाडे म्हणजे चरित्र, पवाडे म्हणजे नामस्मरण, आणि पवाडे म्हणजे भजन. गायीन लीळा चरित्र पवाडे. किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. आणि मोक्ष सुद्धा दाशी होत आणि भोग सुद्धा दाशी होत. मिळणं वेगळं आणि दाशी होणं वेगळं. आता बसल्यापैकी सगळ्यांच्या खिशात पैसे आहेत. असा पैसा नाही असा माणूस नाही, बरोबर आहे ना? पैसा मिळणं वेगळं आणि लक्ष्मी दाशी होणं वेगळं. काय माणसं म्हणतात त्या माणसाच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. दाशी होणं वेगळं आहे ना. दास झाल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? बोला, दास झालं की टेन्शन घ्यायचं काम नाही. तिथं बाबा बसलेले आहेत, त्यांचं नाव जरी जीवन असलं तर पुढं दास आहे. लक्षात आलं का? जीवन दास जी माळ. एकदा दास झालं ना, देव सखा जरी विश्व अवघे कृपा. लक्षात सखा घरी विश्व कृपा करी. ज्याचा सखा घरी ज्याचा सखा हरी विश्व कृपा करी. ज्याचा सखा हरी अंकित भक्तासी. वाह. मने लावयासी दासी. मने लावयासी दासी. मने लावयासी दासी. मने लावयासी दासी. ज्यादा सखा घरी ज्याचा सखा जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. आणि देशाचा राजा कोण? पंतप्रधान नाही, राष्ट्रपती. राष्ट्राचा पती, बरोबर आहे. पंतप्रधान हे त्याच्या खालचं पद आहे. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक आहे. देशाचा राजा राष्ट्रपती. पण या जगाचा राजा कानडा, राजा पंढरीचा. बोला, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर. जसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखितो. चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा. कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम.
कपाटनी गा महाराजा सार्वभौम, या जगाचा राजा जर कोण असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. मग महाराज तो हा पंढरीचा राणा पुसा साच वाठरा जना चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे महाराज. सगळ्यांना वैकुंठ आवडता. ऐका, वैकुंठ आवडत नाही असा माणूस नाही. म्हणून आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी कधी नरकवाशी वाचलं नाही. मला जेव्हापासून वाचता येतं तेव्हापासून अनेक माणसं मेले बरं का, सज्जन मेले दुर्जन मेले, पण मी पत्रिकेवर नाव एकच वाचलं, काय, वैकुंठवासी स्वर्गवासी नाही तर कैलास. हा, कैलास वासी, बरोबर. वैकुंठवासी स्वर्गवासी नाही तर कैलासवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी, आणि काकडा म्हणून मेला तरी वैकुंठवासी. मग एका 90 जर वैकुंठ भेटत ते पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला, बरोबर आहे ना. नरकवाशी कुणी लिहित नाही. मग नरकात काय माणसं जात नाही का. त्यात हे पत्रिका छापाय गेलं की ते छापणार म्हणतं काय लिहू, कैलासवासी स्वर्गवासी का वैकुंठवासी. ते छापणार म्हणतात छाप ना काही बी काही बी. ऐका बरं का, म्हणजे तुम्हाला वैकुंठात न्यायचं का कैलासात न्यायचं का स्वर्गात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे, टाईप करणाराच्या हातात. मग वैकुंठ काय एवढी सोपी गोष्ट आहे. महाराज म्हणजे वैकुंठी जावया तपाचे सायास लागे करणे नाश जीवाभो. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागतं. वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, त्या टाईपचं होणं अवघड आहे. वैकुंठ लक्ष दे, वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, त्या टाईपचं होणं अवघड आहे. स्टेटस ठेवणं सोपं आहे, स्टेटस बनवणं अवघड आहे. स्टेटस ठेवायला काही सेकंद लागतात, स्टेटस बनवायला आयुष्य कमी पडतं. आणि ज्याचं स्टेटस बनलेलं आहे लोक त्याचं स्टेटस ठेवतात, हे लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. महाराज म्हणले वैकुंठ काय एवढी सोपी गोष्ट आहे. ते मेल्यावर पद्धत असती बोलायची वैकुंठवासी स्वर्गवासी, बरोबर आहे का नाही. ऐका, वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागतं. तपाचे सामर्थ्य तपाचे सामर्थ्य तपिन लांब तपाचे सामर्थ्य तपिन लांब तपाचे सामर्थ्य तपाचे सामर्थ्य तपिन लांब तपाचे सामर्थ्य तपिन लांब तपाचे सामर्थ्य तपाचे सामर्थ्य तपिन लांब हे तपाचे सामर्थ्य तपाचे सामर्थ्य तपिन लांब तपाचे सामर्थ तपिनला अमुप चिरंजीव कल्प. वैकुंठात जायचं नुसतं म्हणायचं एवढं अवघड आहे. म्हणायला एवढे सायस दादा, ते म्हणणं एवढं अवघड आहे, मग तिथं जाणं सोपं आहे का मला सांगा. तपाचे सामर्थ तपिनला अमुक चिरंजीव कल्प वैकुंठे नांदे. एवढं सोपं आहे का वैकुंठ. पण ते दुर्लभ असणार वैकुंठ सहज कसं मिळतं एका उदाहरणानं पटून देतो आणि थांबतो. उदाहरण ऐका लक्ष देऊन. दोघं भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं, एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बरं का. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. छंद गोविंदाचे पोवाडे, भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो. शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा, बोला. पोवाडा
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूच गात गुणगान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरेला सांगितलं, तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायचं. माघ मध्ये नवमीच्या दिवशी आम्ही गडावर स्वारी करणार आहे, असं वचन आम्ही मा साहेबाला दिलेलं आहे. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राज आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला राज. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राज अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. राज माघ मध्ये नवमीच्या दिवशी गडावर स्वारी करतो, गड ताब्यात घेतो, गवताची गंजी गडावर पेटवतो, गडावर दाळ दिसल्यावर गडावर या तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राज आणि लढता लढता तानाजी मालुसरेची भास्कर महाराज ढाल मर्दाची तुटली पगारे ढाल, मर्दाची तुटली पगारे ढाल, रक्ताने शरीर झाले लाल, हाताला गुंडाळून शाल, झेली तो वार वार बघा तलवार, झेली तो वार वार बघा तलवार, झेली तो वार वार बघा तलवार, तलवार म्हणतात पोवाड. बरोबर आहे ना, पोवाडा म्हणलं की त्या ताकदीनच गावं लागेल ना. नमन माझे राम मोतीराम महाराजाला पोवाडासाठी टाळ्या वाजवा. पोवाडा म्हणलं की त्या स्वरात असतो माझा सांगण्याचा उद्देश एवढाच. एडिटिंग करा हे एवढंच टाकसाल नाही ते सुरू आम्हाला घोडे लावणं पुन्हा लोकांचे हे टाकूच नका. हा फक्त मला सांगायचा उद्देश पोवाडा म्हणलं की उंच स्वरामध्ये असत. अहो शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर त्या आवेशातच सांगावं लागेल ना, नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेस फाडला. अहो माय तो नसता फाडलात बरं झाला. मजा आहे का सांगण्या. ज्याचे गरजता पोवाडे, पोवाडा म्हणलं की उंच स्वरात असतो. मग ज्याचे गरजता पोवाडे, परिणाम कळी काळ पाया पड. काळ पाया पडतो. कुणाच्या पडला उदाहरण सांगतो ऐका. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. ऐकताय ना माऊल्या हो, महिला मंडळ तुमचा विषय आता. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. ऐकताय ना, सासरला नांदायला निघाली आणि अंत्ययात्रा तिथून चालली. मग या बाईच्या मनात आलं म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि या महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हटलं, या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले त्या बाईला म्हणले बाई त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं ते उठून बसल्यावर बाकी जायचं काय होईल? बाकीचे थांबतील का? एक असं भूताला घाबरायचं आणि त्याला सांगितलं गावाच्या स्मशानभूमीत भूत आहे आणि नेमकं पोरग त्याचा आजारी पडलं. रात्री त्याला दवाखान्यात जायचं पोराला घेऊन, पण त्याला ते भूत आठवायचं ना. पण म्हणे पोरग आजारी पडलं, पण करावं काय, जायला रस्ता तो ते एकच. मग बॅटरी घेतली आणि निघाला आपला तिथून. आणि हे बॅटरी घेऊन चाललं आणि तिकून एक कंदील घेऊन माणूस आला. मग यानं त्या स्मशानभूमी जवळच दोघांची भेट झाली. मग हा म्हणे काहो दवाखान्यात जाणारा म्हणे काहो तुम्हाला माहिती आहे का? म्हणे काय असं म्हणतात म्हणे आपल्या गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे.
तुम्हाला भेटलं का? ते तिकडून कंदील घेऊन येणार म्हणे बाबा मला काय कोणी भेटलं नाही, मला मरूनच 15 दिवस झाले म्हणे. नाही कळलं का तुम्हाला? जेवल्यावर कळलं. आता जाऊ द्या, याची अवस्था काय झाली असेल तुम्ही सांगा. महाराज म्हणजे हे काय सोपी गोष्ट आहे? उठून बसल्यावर बाकी जायचं काय होईल? कळी काळ पाया पडे. अजून उदाहरण सांगेन मी तुम्हाला. सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, माऊली पैठण वरून नेवाशाकडे जात असताना रस्त्यात काही लोक दर्शनाला आले. महिला पुरुषांनी माऊलींचं दर्शन घेतलं. माऊलींना आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव, कधी महिलांना सौभाग्यवती भव. माऊलींना आशीर्वाद दिल्यानंतर एका महिलेला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आणि त्या महिलेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या. बाकीच्या महिला म्हणल्या, महाराज हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? माऊली म्हणली, म्हणजे तुम्ही हिला सौभाग्यवती भव आशीर्वाद दिलाय, पण समोर जाणारी अंत्ययात्रा हिच्याच नवऱ्याची आहे. माऊली म्हटले, माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत. काय नाव आहे म्हणे मालकाचं हिच्या? लक्ष द्या बरं का. हे नेहमी ऐकल्यामुळे याच्यातलं गांभीर्य गेलं. ही सोपी गोष्ट नाही. काय नाव आहे म्हणे मालकाचं? म्हणे सच्चिदानंद नाव आहे. अरे म्हणले सच्चिदानंदन मरल कसं काय? गेले तिरडी जवळ आणि त्या सच्चिदानंदाला म्हणले, सच्चिदानंदा उठा. आणि महाराज त्या सच्चिदानंद बाबा उठून बसले. मेले माणूस जेत उठविले, वेळ काळा ते ग्रासिले गा, कैसा वासुदेव बोल तो बोल. आणि त्या मेलेल्या सच्चिदानंदाला जिवंत केलं आणि त्याच्याकडूनच ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सांगितली माऊलीने, पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा. आदरू लेखकू झाला. त्याचे लेखक जर कोण असेल तर ते सच्चिदानंद बाबा. पण त्यांना जिवंत कोणी केलं तर ज्ञानोबा रायानं केलेलं आहे. याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. अजून उदाहरण सांगेन मी तुम्हाला. चांगदेव महाराज, चांगदेव जी आपली तपश्चर्या करत बसायची आणि चांगदेवाची तपश्चर्या सुरू झाली की जोपर्यंत तपश्चर्यात आहे तोपर्यंत जे माणसं मेले ते त्यांच्या गुफेच्या समोर आणून ठेवायचे. ऐका बरं का. आणि चांगदेवांची तपश्चर्या झाली की चांगदेवांना आपल्या तपाच्या सामर्थ्यानं त्या माणसांवर मेलेल्या पाणी शिंपडायचं आणि ते माणसं जिवंत करायचे. मुक्ताबाईनं विचारलं तिथून जात असताना, हे माणसं इथं मेलेले कशाला आणून टाकले? सांगितलं की या गुफेमध्ये एक साधू आहे, योगी आहेत आणि ते तपश्चर्या करतात आणि त्यांच्या तप सामर्थ्यानं ह्या मेलेल्या माणसाला जिवंत करतात. मुक्ताबाईनं सांगितलं, मी यांना जिवंत करायला तपश्चर्या करायची काय गरज आहे? उठा रे म्हणे, जा घरी. लक्ष नाही का? उठा रे म्हणे, जा घरी. आणि गेले उठून घरी दे. मला म्हणतात ही काही सामान्य गोष्ट आहे का? कळी काळ पाया पडे. तुकाराम महाराजाला या जगाचा निरोप घ्यायचा, तेव्हा तुकाराम महाराजानं साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा, नका करू. तुका मने मजा ठेवा, लवकरी पाठवा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आम्ही जातो आमुच्या गवा, आम्ही जातो आमच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गवा, जातो आमच्या गावा. तुकाराम तुकाराम, राम तुकाराम. तुकाराम तुकाराम, नाम घेता का प्रेम. तुकाराम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ त्याने केला
हा पुरुषार्थ जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय मृत्यूच्या डोक्यावर पाय काळ देऊन गुलाम सलाम करी काळ 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 गुलाम सलाम करी तुकया घरी रामतो तुकया घरी रामतो काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी सलाम काळ सलाम गुलाम सलाम करी गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबतो पण हे कशाच्या जोरावर ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच 18 जना तो पंढरपूरचा राजा आहे सरपंच गावचा राजा आमदार तालुक्याचा राजा खासदार कशाला उभे राहतील एकदा माझं मुख पाहिलं आणि माझ्या जवळ आलं त्याला आता पुन्हा कुठं जायची गरज नाही वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे म्हणून म्हणतात नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण हे नाम जपले वाल्मिकाने नाम जपले वाल्मिकाने फुटले ब्रह्म ज्ञाना पाने नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा पुढे पाषाणाला ही भगवंताच्या नामाची ताकद आहे म्हणून वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 18 जना विठोबा जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा थोडा इको कमी करा आवाज द्या पुसा 18 जना धावत्या वेगात अभंगाचा अर्थ अतिशय सगळ्यांना जेवढं सोबत घेऊन चालता येईल तेवढा घेऊन केलेला आहे आता एकच दिवसाचा कार्यक्रम म्हणलं की गायक वादक सगळ्यालाच न्याय देणं गरजेचं असतो बरं का कारण तुम्हाला ज्या अर्थी बोलवलं त्या अर्थी त्यांची आवड म्हणूनच बोलवलेलं आहे त्याच्यामुळं थोडं गायन जरी असेल वादन जरी असेल सगळ्यांनाच संधी मिळणं गरजेचं आहे आणि वेळ आता माझ्याकडे 7 मिनिटाचा राहिलेला आहे बरोबर 1ला थांबणार आहे आज या ठिकाणी द्रौपदाबाई खोबराजी जाधव यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं थोडा आवाज द्या गोड जेवणाच्या निमित्तानं त्यांचे 3 सुपुत्र मुंजाजी भाऊ यादव भाऊ आणि तुळशीराम दादा यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि अतिशय छोटं गाव आहे पण एक सांगू तुम्हाला तुमच्या गावाला निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे निसर्ग सौंदर्य एवढा जागेचा स्पेस हे वडाचं झाड मी आल्या आल्या बैठकीत बसल्यावर म्हणलं महाराजांना लहानकर महाराजांना म्हणजे गाव प्रसन्न आहे काही काही गाव असे उदासीन असतात बरं का पाय ठेवलं करमत नाही माणसाला एखाद्याचं पत्राचं घर असू द्या
कोणत्या घरात बसावं वाटतं, एखाद्याचा कोटीचा बंगला असू द्या पाय ठेवा वाटत नाही. तसं काही काही गावात एक ऊर्जा असते तसं तुमच्या गावात एक वेगळी ऊर्जा, प्रसन्नता जाणवते. मला तरी जाणवली बा, बाकीच्या याला जेवल्यावर जाणवलं. हा, लक्षात घ्या, मला सांगायचं काही प्रसन्नता आपल्या गावामध्ये आहे. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी या परिवारानं आयोजित केला. मायला 3 सुपुत्र आहेत आणि अतिशय शून्यातून हे विश्व या ठिकाणी उभं केलेलं आहे या परिवारानं, बरं का. त्या आईच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर मला असं वाटतं की माय फार जपणारी असावी. आलेल्या, बरं का, आलेल्या घरच्यांना, पाहुण्यांना स्वतःला त्रास सहन करून समाजावर, घरच्यांवर, परिवारावर प्रेम करणारी असावी. कारण चेहऱ्यावरून काही गोष्टी लक्षात येतात. एक हासरा स्वभाव, मोजकं बोलणं, मोकळे मन, रसाळ वाणी याची गुणी संपत. आणि जुन्या माणसात हा जिव्हाळा होता. बरं, माणसं एकमेकाला जुनी बोलायची. आता जवळ बसलेले 4 जण 4 फोनवर असतात. संवाद राहिला नाही, बरं का. जवळच्याला बसलेल्याला बोलत नाही, 500 किलोमीटरच्या मेसेजवर बोलतात. माझं बोलणं लक्ष, ही रियालिटी आहे बरं का आजची, नका वाढू. ही रियालिटी आहे आजची, लक्षात ठेवा. पण जुनी माणसं रस्त्यानं ओळख, आमच्या वडिलालाही सवय आहे, रस्त्यात दारातून कोणी चाललं की ओ पाहुणे या, आणि ते पाहुणे येतात, बसतात. त्याला लिंक लागत नाही, याईन काऊन बोलवलं, आणि यायला मिळणं हे कुठले आहेत. मग ते मला असं जाणवतं, मी घरी असलं की ते मग ते पाहुणे म्हणतात मला लिंक नाही लागली, जरा काय ओळख. लिंक काय लागायची, बोलल्यावर लागेल बरोबर आहे ना. आणि मग अशी ओळख काढायची माणसं, जुनी माणसं अशी ओळख काढायची, बोलायचे, मग चहा पाणी पाजून पाठवून द्यायचे. पण आज ते राहिलेलं नाही. जुन्या माणसाकडे तो जिव्हाळा होता. म्हणून अशी जिव्हाळ्याची माणसं आता कमी कमी होत चाललेली आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या मायला जाऊन आता हे गोड जेवणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम परिवारानं आयोजित केला. आज तुळशीरामजी मुंबईला मला वाटतं चांगल्या पोस्टवर आहेत, चांगल्या पोस्टवर आहेत. आणि एवढ्या खेड्यातून एवढ्या दूरवर जाऊन एवढं नाव कमावणं एवढी सोपी गोष्ट नाही, बरं का. पण ही सगळी पुण्याई कोणाची असेल तर ती आईवडिलाची पुण्याई असते. हे बघा, आपण जीवनात मोठं व्हावं हे जगातल्या 2च माणसाला इच्छा असते, तिसरा नाही. ते 2 माणसं कोण, एक आपले गुरु आणि दुसरे आपले मायबाप. आणि गुरु बी परमार्थातले, राजकारणातले नाही. राजकारणातल्या गुरुला पुढे गेलेला शिष्य आवडतच नाही, लक्षात ठेवा. परमार्थातले गुरु असतात ना, आपल्या पदी वैसविले आपण सारिखे करेती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपण मोठं व्हावं, हा जगातला सगळ्यात मोठा आनंद कुणाला असेल तर आपल्या मायला आणि आपल्या बापाला आहे, आपल्या आईला आणि आपल्या बापाला आहे. म्हणून आज या पोरांना सगळं काही आहे, पण आता आईला गेलेल्या आणता येणार नाही. हे बघा, गेलेली सत्ता माणसाला आणता येईल, पण गेलेल्या मायला आणता येणार नाही. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिळते हे, माँ बाप नाही मिळते. गेलेली माय आणि गेलेला बाप आपल्याला पुन्हा आणता येणार नाही. म्हणून आज या ठिकाणी मी एक विनंती करेल. हे बघा, मला शोकांतिका वाटते हो. कधी कधी 2 भाऊ असले तर मायबाप एकात राहतात आणि एक वेगळा राहतो. साहजिक हे बाप पटत नाही म्हणून. पण एकुलत्या एक पोराचे मायबाप बी वेगळे राहतात हो. असे कितीतरी उदाहरणं सांगेन मी तुम्हाला. अरे एकुलतं एक पोरग आहे, त्याने वंशाचा दिवा म्हणून जन्माला घातला की पुढे चालून सांभाळेल आपल्याला. तो पोरगा माय बापाला वेगळं काढून राहतो, वेगळं ठेवून राहतो. किती मोठी शोकांतिका आहे मला. मी एक सांगेन तुम्हाला, आपण आपल्या मायबापाला लाता मारून घराच्या बाहेर काढत असाल तर आपले पोरं सुद्धा आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी वैसी भरणी. आज या हातानं करायचं आणि या हातानं भरायचं, लक्षात ठेवा. आज वेळ नाहीये महाराज, आता 5Gचं जग आहे. त्याच्यामुळे या हातानं करायचं आणि या हातानं भरायचं. आणि सांगू तुम्हाला, मायबाप सर्वात जास्त दुःखी कधी होतात माहिती आहे का? जेव्हा आपले पोरं आपल्याला घराच्या बाहेर काढतात ना. याच्यासारखं दुःख बापाच्या जीवनात नाही. अरे आपला बाप बैठकीत गेला तर 10 लोक उठतात आणि त्याला बसायला जागा देतात. आपला बाप बैठकीत बोलला ना, गावातल्या कोणाची हिंमत होत नाही बोलायची. एखादा भांडण मिटवायचं असेल तर आपल्या बापाला आवाज दिला जातो, बोलवा पाटलाला, आणि ते बोलले की अंतिम निर्णय. पण त्याचं पोरग ज्या दिवशी वेगळं निघतं ना, त्या दिवशीपासून तो बाप बैठकीत कोणत्याच दिसत नाही. तो सप्ताहाच्या मीटिंगमध्ये नाही, तो गावाच्या मीटिंगमध्ये नाही, तो कोणत्या बैठकीत नाही. लोक म्हणतात, पाटील आहोत तुम्ही आले नाही बोलवलं तर. तोंड ठेवलं नाही पोरानं बैठकीत बसायचं.
आता कोणत्या तोंडानं समाजाला सांगू माझं चांगलं निघालं नाही. ते बाप फक्त मरण येत नाही म्हणून जगत असतो, फक्त मरण येत नाही म्हणून जगत असतो. आणि या दुःखाची जाणीव कधी होईल माहितीये? तेव्हा सेम आपल्यासोबत आपले पोरं कडतील ना, तेव्हा आठवेल. पण तेव्हा वेळ गेलेली असणार. मला एक म्हणे, हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कधी होईल? म्हणलं ज्या दिवशी या महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम. त्या दिवशी अरे मातृदेवो भव म्हणणाऱ्या संस्कृतीतले आपण आहे, पितृदेवो भव म्हणणाऱ्या संस्कृतीतले आपण आहे. बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्षाच्या वनवासाला जायला तयार राहणाऱ्या रामाच्या राज्यातली आपण माणसं आहे. अरे 32 मन सोन्याच्या सिंहासनावर छत्रपती विराजमान झाले. त्यावेळी छत्रपतीच्या डोळ्यातून अश्रू आले. जिजाऊ आईसाहेबांनी विचारलं, शिवा एवढा आनंदाचा प्रसंग असताना डोळ्यातून अश्रू का? तेव्हा शिवाजी महाराजांचे उद्गारे, मासाहेब सोन्याच्या सिंहासनावर बसलो, हिंदवी स्वराज्य संस्थापक झालो, मुकुट डोक्यात सोन्याचा आहे, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू माझे वडील शहाजी जिवंत असते तर किती बरं वाटलं असतं. अरे छत्रपतीला वडिलाची गरज आहे, आपण एवढे मोठे नाही आहे. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, आज मायला जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल ना तर कोणती व्हायची माहिती आहे का? ज्याचे मायबाप वेगळे राहतात त्यांना संध्याकाळपर्यंत घरी घेऊन या, हीच खरी श्रद्धांजली आहे, ही खरी आदरांजली आहे, ही खरी श्रद्धांजली आहे. बस याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली आपल्याला मिळणार नाही महाराज, याच्यापेक्षा मोठी. आज मी ज्या नामाचं महत्व सांगितलं त्या पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले उभा आहे. पण तो कशामुळे उभा आहे? तो आई वडिलाच्या सेवेमुळे उभा आहे. मी माझ्या मनाचं बोलणार नाही. तुळशीरामजी तुका मने माय बापे अवघी देवाची स्वरूप, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचाने. आपल्या घरातलं चालतं बोलतं जर दैवत काय असेल ना त्याचं नाव आई वडील आहे. सगळं तीर्थाची दुरे जे का माता पितरे त्या शेवेशी किरशेरीले लोण कीजे. म्हणून म्हणतात सबसे बडी है. कीर्तन चाललं म्हणजे आता एवढा खर्च आज तुम्ही केला दादा, काय नाव तुळशीराम दादा, आता तुम्ही एवढा मोठं सुंदर नियोजन केलं, हे काय सगळ्याला बरं दिसतं का? कशाला एवढा महाराजांना? अरे तू गप मरण जगू दे ना आम्हाला, खाऊन असा पोटावर पाय द्यायला लागला तू. हा बरोबर आहे, देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काही कारणच नाही ना. आम्हाला पाकिट आहे, तुला जेवाय तू जेवून जाय ना, बरोबर आहे ना. असं काय अन्याय थोडा जेवणावर सांगा बरं. पण ते जमत नाही कायला, खुद विचारणार किती घेतली किती घेतली किती घेतली. अरे तू चेकर येऊन पडशील, बरोबर. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, त्यांची इच्छा आहे, आपल्याला काय अडचण आहे, बरोबर आहे. पण जमत नाही. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय? चांगलं बांधलं हो घर तुम्ही, होय सदस्य, चांगलं बांधलं हो घर तुम्ही. आज तुमचं झालं उद्या आमचं होईल. अहो आज तुमचं मोठं घर झालं तर आम्हाला आधार झाला, 4 पाहुणे आले आगाऊ तर तुमच्या घरात आम्हाला व्यवस्था करता येईल. कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तीच जाऊन शहाणपणा करतो. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तू या संडासच्या दरवाजाला बादली ठेवावं लागती, तू तेवढी कडी बसून घे, याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? पेढा खायचा. काय म्हणायचं? काय म्हणायचं? चांगली घेतली हो गाडी तुम्ही. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडेच आली. उद्या अर्ध्या रात्री बिमार पडलो तर तुमच्या गाडीत बस टाका, यशोसाईला घेऊन जा. बस झालं, आम्हाला तेवढं झालं तरी बस झालं, बाकी काय नको आम्हाला. चांगलं झालं पाहिजे माणसाकडे गाडी. 4 शब्द कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेत चर्चा करता. हप्त्यावर घेतली असे, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, बरोबर आहे. टीव्हीवर पाहत होतो बा आपण या महाराजाला, मोबाईलवर पाहत होतो, युट्यूबला पाहत होतो. पण आज तुळशीरामजी मुळे महाराज आपल्याला गावात पाहायला भेटले. आनंद माना. त्यांच्यामुळं कैलासराव हे सगळे एका दिवशी एवढे भजने एवढ्या छोट्याशा गावात आपले आले. काय कार्यक्रम झाला तुळशीरामजी. 4 शब्द बोलाव झाल्यावर काय ते नियोजन, काय कार्यक्रम. आणि तुमच्यामुळं बा आम्हाला ऐकाय भेटले. मी रस्त्याने येताना 2-2, 3-3 टेबल शीट लोक येत होते. बाहेरगावचे पाहुणे येत होते का नाही? आज बाहेरगावची बरीच मंडळी आली. का? लय दिवस झाले भाऊ सानप महाराजाचं कीर्तन आपल्या भागात झालं नाही. चला तुळशीरामजी मुळे, यादवरावजी मुळे आज आपल्याला ते ऐकाय मिळणार. कौतुक.
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरकाचा. चांगल्या कामात विघ्न आणलं तर नरकात जावं लागतं हे माझं मत नाही, महाराजांचा आधार आहे त्या. कशाला? एका भावाला आवडायचं भजन कीर्तन, एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. पण त्या भावाला विरोध करत नव्हता. जे भजन ज्याला आवडायचं का ते त्याला भजन करू द्यायचं. पण ते महाराज लोक घरी आले की घराच्या बाहेर निघून जायचं, आणि ते गेले की मग हे घरी यायचे. आता एक दिवस असे जीवनदास बाबा सारखे पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले. साधू त्यांच्या घरी आले, मग या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली त्या बाबाकडे. म्हणे महाराज, माझा भाऊ देवाचं नाव घेत नाही हो, तुम्ही काहीतरी करा, त्याला देवाचं नाव घ्यायला लावा एकदा. बुडत हे जन नदी खवे डोळा, येतो कळवळा म्हणून. महाराज म्हणले मी 2 दिवस नाही 4 दिवस राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. महाराज 4 दिवस राहिले, पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले अहो तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायला लावू कसं? मग असं एक काम करा म्हणे, महाराज गेले अशी चर्चा तरी करा. महाराज गेले अशी चर्चा केली, मग ते घरी आले. ते दरवाजातून वाकून पाहू लागलं. महाराज दरवाजाच्या मागं उभे. ते दरवाजातून वाकून पाहतो ना पाहतो, महाराजांनी त्याच्या दंडाला धरलं. तो म्हणजे ओ सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोड. तो म्हणे मी काही तसला म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला? मी राम म्हणणार नाही, राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेले. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आजमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंबललास की. तसे राम म्हणणार नाही याच्यात राम म्हणून गेला. महाराज म्हणले माझं काम झालं, हे राम नाम तुझ्याकडे जपून ठेव. ऐका बरं का, राम नाम तुझ्याकडं जपून ठेव, याचं मोल करू नको. काही दिवसानं त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. वरचा जय यमराज, वकील चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपली खातेवही चित्रगुप्ताकडे, आपण खाली काय काय केलं. मग त्या कटघऱ्यात आपल्याला उभं केल्या जाईल आणि यमराज चित्रगुप्ताला विचाराल याची खातेवही काढा, यांनी खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो. येस करा. तमाशाला जात होता का? नाही. तेवढच ठेवत होता. डबल येस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही. त्याच्यातलीच दाबत होता. डबल फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपली सगळ्याची खातेवही तिथे आहे. म्हणजे याने खाली काय काय केलं. चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही पाहायचं काम नाही म्हणे. याच्या जीवनात सगळं पाप आहे, फक्त नकळत याच्या तोंडातून एकदा राम नाम आलेलं आहे. एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. यमराजाने विचारलं, हे बघ एकदा नाम आलं तुझ्या मुखातून, त्याचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात पाप आहे. तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? आता त्याला वाटलं एकदाच नाव नकळत तोंडातून आलं काय भेटणार आहे. ते म्हणे हो ते एका नामाचं पुण्य आहे ना, पहिलं त्याचं फळ द्या, बाकी आपलं आपण पाहत बसू, बाकी आपलं आपण पाहत बसू. पहिल्यांदा त्याचं फळ काय ते द्या. आता एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय? यमराजाला प्रश्न पडला. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश. त्याच्या नामाचा महिमा काय कळणार आहे महाराज? एकदा हनुमंतराय प्रभू रामचंद्राचे पाय दाबत बसले आणि पाय दाबत होते आणि प्रभू रामचंद्राचं भजन करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता माझ्या जवळ बसलेले आहात आणि माझे पाय दाबत आहात आणि तरी माझ्या नावाचं चिंतन कशाला करताय? तेव्हा हनुमंतरायानं सांगितलं, देवा तुला कळणार नाही, तुला एक सांगू का? म्हणे काय? मी तुझ्या जवळ बसलो तर तू माझा एकट्याचाच उद्धार करू शकतो, पण हे तुझं नाम या जगाचा उद्धार करू शकतं. एवढी ताकद या नावामध्ये, एवढी ताकद या नावामध्ये आहे. म्हणजे मग आता काय द्यावं याला? यमराजाला काही कळालं नाही. मग यमराजाला कळालं नाही म्हणून इंद्राकडे घेऊन गेले. इंद्राला म्हणले, बाबा
यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? इंद्र म्हणे मी फक्त नामधारी खुर्चीचा मालक आहे आणि हे नाम घेऊनच मी खुर्चीवर बसलो. आज बोलणं कळते ना, हे नाम घेऊनच मी इथं खुर्चीवर बसलो, यज्ञ तप केलं म्हणून इथं बसलो आणि या नामाचं मोल मला करता येणार नाही. म्हणले मग आता काय करायचं? म्हणले चला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणले याने एकदा रामनाम घेतलं, तुम्ही जग निर्माण करणारे आहात, सांगा याला फळ काय द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं, जगाला निर्माण करण्याची ताकदच या नामामुळं मला मिळाली आणि मी याचं फळ काय सांगणार आहे? म्हणले आता काय करायचं? चला म्हणे जे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतं त्या भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराकडे भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. भगवान शंकराकडे गेले. म्हणले यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं, मी भजन माझ्या आनंदासाठी करतो, फळाच्या अपेक्षेने नाही. म्हणले आता याला काय फळ द्यावं? म्हणले एक काम करा, हे नाम काही साधारण नाही, या नामाचं मोल आपल्याला करता येणार नाही. उग कमी जास्त झालं तर आपल्या नोकऱ्या धोक्यात यायच्या. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता हे एकदा रामनाम घेतलेलं पाहत होतं ना, यमराजाला कळलं नाही, इंद्राला कळलं नाही, ब्रह्मदेवाला कळलं नाही, भगवान शंकराच्या लक्षात आलं नाही. म्हणले अरे ज्या अर्थी एवढ्या मोठ्या मोठ्या देवाला मेळ लागला नाही, त्या अर्थी याच्यात काहीतरी ताकद आहे. आता एकदा रामनाम घेतलेल्यात आली पावर. ते म्हणे ओ सकाळपासून पाहतो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई, हा नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. अहो एका नामाच्या पुण्याचं फळ द्यायचंय तुम्हाला, देणं होत नाही. चला द्या पटकन काय फळ द्यायचं तर चला मला मोकळं करा. एका नामाच्या पुण्याचं फळ तुम्हाला देणं होत नाही का? म्हणजे आता काय करा? म्हणले बाबा हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. माझ्याकडे लक्ष द्या, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. आता हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. ते म्हणे हो मी काय आता चालू शकत नाही म्हणे. काय म्हणे? मी काय आता चालू शकत नाही, सकाळपासून फिरवताय म्हणे तुम्ही मला. हे बाकीचे म्हणले अरे एकच ठिकाण राहिले आता, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जायचंय. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे गेलं की तुझा फैसला होणार. तो म्हणे मी आता चालू शकत नाही. एक म्हणे हाणायचं का याला? दुसरं म्हणे नाही त्याच्या मागे लय समाज आहे, त्याच्या मागे जमतंय का काही? आगाऊ बोलायचं जमत नाही म्हणे. एक म्हणे काय करायचं बाबा? म्हणे आता याला थांबवायचं कसं, याला न्यायचं कसं? म्हणले हे बघ आता एक काम करावं लागेल. म्हणे तुला चालायचा कंटाळा आला का? यानं का साध्याचं नाव थोडंच घेतलेलं आहे. चालायचा कंटाळा आला का? म्हणे हो. मग पालखीत बसतो का? पालखीत बसतो. आणि मग यात चौघांनी पालखी आणली आणि एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघांना पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं? वैकुंठाशी जावे ते तुका म्हणे ज्याच्या नावे. पालखी वैकुंठाकडे निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. समोरून पालखी आलेली पाहिली. भगवंत तर आश्चर्यचकितच झाले. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या माणसानं ज्या अर्थी पालखी खांद्यावर घेतली त्या अर्थी पालखीत बसणारा किती तपस्वी असेल, पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. आणि भगवंत म्हणले ज्या अर्थी एवढ्या मोठ्या माणसाला घेऊन आपल्याकडे यायला लागले, आपण सिंहासनावर बसणं बरोबर नाही. 4 पावलं आडवे गेले. म्हणजे आपण उठून आडवं गेलं पाहिजे. आडवे पालखीला गेले, निघाले. या चौघांनी पाहिलं. म्हणे यार याला तर आपण लहान समजत होतो आणि याला पाहिलं होतं देव उठून आला. आणि देवाला वाटलं यायन खांद्यावर घेतलं म्हणलं हे किती मोठा असेल, मिळत नाही राहिला. भगवंत गेले, त्याच्या हाताला धरलं आणि आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसवलं. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं? म्हणे आता विचाराय शिल्लक काय राहिलं? अहो म्हणे पण तुम्ही खांद्यावर घेऊन आले हे कोण आहे? म्हणे याच मॅटर होतं. मी याच मॅटर होतं. अहो म्हणले पण हे कोण आहे? अहो म्हणे यानं एकदा रामनाम घेतलं, याचं फळ काय द्यायचं हे आम्हाला कळना, म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. अजून याला फळ देता तरी काय? आपल्या मराठवाडी भाषेत हे आमच्या बोकांडी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ तरी काय मिळायला पाहिजे सांगा? महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणले बघ पुण्याचं फळ मिळालं, आमच्या खांद्यावर आला आणि देवाजवळ जाऊन बसला. आता राहिलेल्या पापाचं फळ भोगायला तयार हो. भगवंत म्हणले वेडे आहे का? जो एकदा माझ्या वैकुंठात आला आणि मला पाहिलं त्याला जर पुन्हा नरकात टाकाल तर माझ्या पंढरपूरची वारी कोण करेल? 40-40 तास दर्शनाला लोक. सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है,
माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। आई वाचुनी पोर वेगळी नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी। नि जगाचा स्वामी जरी असेल त्याला मायबाप नसेल तर तो भिकारी आहे, लक्षात ठेवा। आज ज्याची माय गेली त्याला मायची किंमत विचारा। तुळशीरामजी मुंबईला राहत असल्यामुळं घरी आल्यावर तोंडावून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी आहे असेल, माय कधीच विचारत नाही बरं। मला हे बोलू तुम्हाला, माझी आई मला कीर्तनाला गेल्यावर घरी गेल्यावर कधीच विचारलं नाही मला आजपर्यंत, महाराज तुम्हाला पैसे किती दिले। मी नारदाच्या गादीहून बोलतोय, आज मला कीर्तन करत असताना 20 वर्ष तरी होत, 20 वर्ष, 20 वर्षात अजून माझ्या आईनं मला विचारलं नाही की महाराज तुम्हाला पैसे किती दिले, महाराज तुम्ही जेवून आले का हे विचार, तुम्ही जेवून आले का, बस हे कोण, या सगळ्या पोराचा अनुभव येत आहे, हे माझ्याच आईचा अनुभव आहे असं नाही, इथं बसलेल्या प्रत्येक लेकराचा हा माईविषयी अनुभव आहे। ते जर मार्केटला गेलं ना तर त्याची माई विचारत नाही किती भाव मिळाला हळदीला, अरे खाल्लं का नाही काही, का बसला तिथंच त्या मार्केटात, हलतात का नाही बोला, ते मायच म्हणते, तिला घेणं देणं नाही होत तुम्ही किती कमवताय, तुम्ही सुखात आहेत का तिला याची काळजी। म्हणून आपल्या ऐशी कळवळ्याची जाती करी आणि अशी बघा माय आपली किती म्हातारी होत्या ती हवी हवीशी वाटत असते। आता हे वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाला किती जरी वर्ष झाले त्याला तोडत नाहीत माणसं, काय म्हणून ते का फळ देतं का नाही, त्याला फळ नाही पण त्याला तोडत नाही माणसं, ते तोडायचं म्हणा तुम्ही 100 लोक उभे राहतात, फळ तोडायचं, एखाद्यानं म्हणा फळ नाही त्याला घ्यावेस, ते फळ नाही त्याची सावली चांगली। अशी घरातली म्हातारी माणसं कदाचित कमवत जरी नसले ना, फळ जरी देत नसले ना, त्यांची सावली चांगली असते, त्यांच्या सावलीत माणसाला राहावंसं वाटत असतं। म्हणून आज खऱ्या अर्थानं या तीनही लेकरांना आईचं हे जे दुःख आहे, आई जाण्याचं हे दुःख हे झालेलं आहे, आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य भगवंतानी द्यावी। कारण ऐका, एकदा माणूस गेला, लाख आते हे लाख जाते हे, लाख आने से एक की कमी कभी पुरी नाही होती। लाख माणसं रोज जन्माला येतील पण आपला गेलेला माणूस भेटणार नाही, लाख माणसं रोज जन्माला येतील पण आपली आई गेलेली पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार नाही। तेरे जैसे लाखों आए, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, रहा ना वो नाम निशान रे बंदे, झूठी तेरी शान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान। लक्षात ठेवा, एकदा मायबाप गेले की आपल्याला फक्त तोंडापुरतं बोलणारी माणसं सापडतील। बरं वाटतं हो तुम्ही लय मोठे झाले, आतून नाही वाटत, हे मी नाही सांगत, हे शास्त्र सांगतं, हे शास्त्र सांगतं, लक्षात ठेवा। आणि एकदी माय गेली की माणूस पोरका होत असतो। म्हणून आज पिंड पदावरी दिला फुली करी, माझे झाले गया वर्जन टले पितर। एक बोलू तुम्हाला, इथं बसल्यापैकी बऱ्याच वयस्कर म्हाताऱ्यांच्या म्हातारीच्या अंतकरणात येऊन गेला असं, माय आमची पोर असं करतील का नाही, येऊन जातं बरं मनात, सहज मनात येऊन जातं, आमच्या पोराने एवढं नाही बा पण छोटंसं तर केलं पाहिजे बा। पण हे करण्यासाठी त्या मायबापाचे संस्कार लागत असतात।
आपुलिया हिता जो असे जाग धन्य माता पिता तयाचे मायबाप धन्य असतात त्याला असे संस्कार ज्या मुलाला आहेत. पण आज आपल्या आईनं आपल्यासाठी एवढं काही केलं, आपण हे केलं पाहिजे बरं का. वर्ष श्राद्ध असेल, 6 मासा असेल, 13वी असेल, दशक्रिया असेल, ते पितर असतील, हे केलं पाहिजे. लक्षात ठेवा हे फार गरजेचं आहे. त्यांची आठवण वर्षातून एकदा काढण्याचा आपल्याला हस्त पर्याय आहे, बाकी काय पर्याय आहे. म्हणून आपण हे करता म्हणून या तिघाही बंधूंना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. बरोबर वेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आज बाबांनी खूप वेळ दिला बरं का. एवढा वेळ बाबा माझ्या कीर्तनात पहिल्यांदा बसले. या परिवाराचं प्रेम तेवढं असावं. नाही तर बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. मला साधूबद्दल नितांत आदर आहे, कारण मी एका साधूकडं शिकलेलो आहे. माझे गुरु 1008 महामंडलेश्वर मनीषानंदपुरीजी महाराज. तुमची परिचय आहे बाबांसोबत, आहे का नाही. म्हणून मला आदर आहे. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली